गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट्स पाहिलेत. पी एच पीचे जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत की पी एच पी काय आहेत किंवा पी एच पीमध्ये प्रोग्राम्स कसे करायचे हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. ठीक आहे, या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक कवर करू, तो म्हणजेच पी एच पी व्हेरिएबल्स. तर पी एच पी व्हेरिएबल्स स्टार्ट करूत आपण. व्हेरिएबल्स आपल्याला माहिती आहेत की व्हेरिएबल्स हे काय असतात की व्हेरिएबलला आपण काय म्हणतो की व्हेरिएबल हा एक मेमरी एलिमेंट आहेत. काय आहेत? मेमरी एलिमेंट. म्हणजेच काय की जर आपल्याला एखादा डेटा टेम्पररी स्टोअर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये व्हेरिएबल काय करावं लागतात की डिक्लेअर करावं लागतात. तसंच आपण पी एच पीमध्ये सुद्धा काय करतो की व्हेरिएबल्स हे डिक्लेअर करतो. मग पी एच पीमध्ये आपल्याला जर व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल तर आपण यूज करतो $. कुठलाही व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं की $. थ्रू आपण व्हेरिएबल काय करतो की त्या ठिकाणी डिक्लेअर करतो. त्याच्यानंतर $. विथ द व्हॅलिड नेम ऑफ दॅट व्हेरिएबल मीन्स इन अ पी एच पी व्हेरिएबल इज डिक्लेअर्ड युझिंग अ $. फॉलोड बाय द व्हेरिएबल नेम. म्हणजेच $. आणि त्याचं एक पर्टिक्युलर काय असेल नाव असेल. ठीक आहे. नेक्स्ट जर पॉईंट आपण विचारात घेतलं तर जावामध्ये पी एच पीमध्ये आपण जेव्हा व्हेरिएबल डिक्लेअर करतो तर पी एच पी ही एक लुझी टाईप लँग्वेज आहेत. लुझी टाईप लँग्वेज म्हणजेच काय की पी एच पीमध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला डेटा टाईप डिक्लेअर करण्याची गरज नाही. जेव्हाही आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि व्हेरिएबलला एखादा डेटा आपण असाइन करतो, जसं की फॉर एक्झाम्पल आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केलात आणि त्याला जर आपण एखादा नंबर देत असेल तर तो व्हेरिएबल ॲटोमॅटिकली त्याला आयडेंटिफाईड करेल ॲज अ इंटिजर म्हणून. किंवा आपण एखाद्या व्हेरिएबलला कॅरेक्टर देत असेल तर तो ॲटोमॅटिकली आयडेंटिफाईड करेल ॲज अ स्ट्रिंग म्हणून. किंवा आपण एखादा पॉइंटेड व्हॅल्यू देत असेल त्या व्हेरिएबलला तर तो त्याला आयडेंटिफाईड करेल ॲज अ फ्लोटिंग पॉईंट ऑफ व्हॅल्यूज. म्हणजेच काय की तुमचा पी एच पी जे असेल तर ती ॲटोमॅटिकली आयडेंटिफाईड करते की तो व्हेरिएबल कुठल्या प्रकारचा डेटा काय करणार, स्टोअर करणार. कसं? जेव्हा आपण त्याला डेटा काय करूत की इनपुट करूत. म्हणून आपण याला काय म्हणतो लुझी टाईप लँग्वेज. ओके. त्याच्यानंतर जेव्हाही आपण एखाद्या व्हेरिएबलला डेटा इनपुट देऊ तर त्यावेळेस आपण यूज करतो असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे. खाली एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसेल, इथं रेड कलरमध्ये आपल्याला दिसतात पहा व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं. तर त्याचं सिंटॅक्स आपल्याला बघायला मिळेल की $. व्हेरिएबल नेम इक्वल्स टू व्हॅल्यू. $. कशासाठी आहेत तर व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी. व्हेरिएबल नेमच्या ठिकाणी तुम्ही कुठलाही एक व्हॅलिड नेम देऊ शकतात ज्याला आपण आयडेंटिफायर म्हणतो. कुठल्याही व्हेरिएबलला एखादा व्हॅलिड नेम असेल, जसं आपण XYZ समथिंग जे काही असतील ते आपण देऊ शकतो. किंवा तो व्हेरिएबल कुठला डेटा स्टोअर करण्यासाठी यूज होतो आहे त्यानुसार आपण त्याला काय करतो की कुठले एक व्हॅलिड नेम आपण देतो. त्याच्यानंतर आपल्याला त्याला जर व्हॅल्यू द्यायची असेल म्हणजेच इनिशलाइज करायचं असेल तर इक्वल्स टू व्हॅल्यू आपण देऊ शकतो. व्हॅल्यू ही कुठल्याही प्रकारची आपण देऊ शकतो. मग ते इंटिजर असेल, फ्लोट असेल, कॅरेक्टर असेल किंवा मग डबल असेल. कुठलीही व्हॅल्यू तुम्ही ॲज अ डेटा म्हणून त्याला देऊ शकतात. ओके. नेक्स्ट पॉईंट जर आपण बघितलं तर आपण डिक्लरेशन ऑफ व्हेरिएबल पाहिलं. डिक्लरेशन ऑफ व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं. त्याच्यानंतर जेव्हाही आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं तर त्यासाठी आपल्याला काही रूल्स फॉलो करावे लागतात जे की प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला डिफाईन करतात. मग त्याच्यामध्ये फर्स्ट काय असेल की प्रत्येक व्हेरिएबलची स्टार्ट जी असेल म्हणजे डिक्लरेशन ऑफ व्हेरिएबल जे असेल तर ते $. थ्रूच व्हायला पाहिजेत. म्हणजेच पहिले $. मेन्शन करून नंतर त्याचं नाव, त्या व्हेरिएबलचं नाव मेन्शन करणं हे मस्ट आहे. दुसरं, इट कॅन ओनली कंटेन अल्फान्यूमेरिकल कॅरेक्टर अँड अंडरस्कोर्स. म्हणजेच तुमचं जे काही व्हेरिएबल असेल तर ते व्हेरिएबल हे अल्फान्यूमेरिक किंवा मग तुमचं अंडरस्कोर असायला पाहिजे. थर्ड जर आपण पाहिलं, अ व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ लेटर ऑर अंडरस्कोर. म्हणजेच काय की कुठल्याही व्हेरिएबलचं जे काही स्टार्टिंग असेल तर ती एक तर लेटरनंच व्हायला पाहिजेत, नाहीतर मग अंडरस्कोरनं व्हायला पाहिजेत. कुठल्याही व्हेरिएबलची स्टार्टिंग जी असेल ती नंबर्सनं होणार नाही. म्हणजेच त्याला आपण इनव्हॅलिड व्हेरिएबल म्हणतो. जर ते नंबरनं आपण स्टार्ट केलं तर ते इनव्हॅलिड व्हेरिएबल असेल. देन पी एच पी व्हेरिएबल नेम कॅन नॉट कंटेन स्पेस. कुठल्याही व्हेरिएबलमध्ये स्पेस नसायला पाहिजे. जसं आपण म्हणतो की ABC स्पेस XYZ तर त्याला आपण 2 व्हेरिएबल कन्सिडर करतो, तो सिंगल व्हेरिएबल नसेल. ठीक आहे. One thing to keep in mind that the variable name cannot start with the
नंबर ऑर स्पेशल सिम्बॉल, जे की आपण आधीच बोललोत की कुठलाही व्हेरिएबल हे नंबरपासनं काय होणार नाहीत, स्टार्ट होणार नाहीत. आणि दुसरं म्हणजेच कुठल्याही व्हेरिएबलला स्पेशल सिम्बॉल राहणार नाहीत, फक्त अंडरस्कोर त्या ठिकाणी काय असेल, व्हॅलिड असेल. ओके. PHP व्हेरिएबल आर केस सेन्सिटिव्ह, सो $name and $name both are treated as a different values, different variables. ओके. सो PHP सुद्धा ही कशी आहेत की एक केस सेन्सिटिव्ह आहेत. केस सेन्सिटिव्ह असल्यामुळं स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर हे दोन कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतात. मग स्मॉल लेटरमध्ये जर तुम्ही नेम देत असेल आणि कॅपिटल लेटरमध्ये जर तुम्ही नेम देत असेल तर ते दोन्ही व्हेरिएबल हे डिफरंट आहेत. दोन्ही व्हेरिएबल हे सेम राहणार नाहीत, कारण एक आहेत स्मॉल लेटरमध्ये आणि एक आहेत कॅपिटल लेटरमध्ये. म्हणजेच या ठिकाणी केस सेन्सिटिव्हमुळं दोन्ही व्हेरिएबल हे कसे असतील, डिफरंट असतील. ओके. तर इथपर्यंत आपल्या लक्षात येईल की व्हेरिएबल डिक्लरेशन्स आणि व्हेरिएबल डिक्लरेशनचे काही रूल्स. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर PHP व्हेरिएबल डिक्लेअरिंग, तर व्हेरिएबल आपण कसं डिक्लेअर करतात तर ते आपण थोडं एक्झाम्पल थ्रू बघूत. तर त्याच्यामध्ये इंटिजर, स्ट्रिंग अँड फ्लोट डिक्लरेशन्स. तर एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळेल. आता एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं तर कुठल्याही PHPचं जे काही PHP प्रोग्रामचं जे काही स्टार्टिंग असेल तर ती स्टार्टिंग $? अँड PHP असं त्याची ही स्टार्टिंग असेल. त्याच्यानंतर इथं आपण बघतोय पहा लेस सिम्बॉल $? PHP, म्हणजेच दॅट इज अ स्टार्टिंग ऑफ PHP. PHPचं काय या ठिकाणी स्टार्ट आहेत. देन $STR = हॅलो स्ट्रिंग. इथं आपण काय केलं की $STR म्हणजे एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलं STR आणि त्याला एक व्हॅल्यू असाइन केली, दॅट इज अ स्ट्रिंग व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला स्ट्रिंग द्यायची असेल तर डबल कोटमध्ये तुम्ही त्याला पुट करू शकतात. आणि प्रत्येक व्हेरिएबल किंवा प्रत्येक स्टेटमेंट ही टर्मिनेट होईल सेमिकॉलननं. त्याच्यानंतर $x = 200, म्हणजेच ह्या ठिकाणी आपण कुठली व्हॅल्यू दिली तर इंटिजर व्हॅल्यू आपण दिलीत. अँड द $y = 44.6, दॅट मीन्स y इज अन अ फ्लोटिंग पॉईंट ऑफ व्हॅल्यूज, म्हणजे y कन्सिस्ट फ्लोटिंग पॉईंट ऑफ values. These are the some example which used to declare the variables as a string, integer and float. म्हणजे स्ट्रिंग, इंटिजर आणि फ्लोट कसं डिक्लेअर करायचं हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. नेक्स्ट स्टेटमेंट जर आपण पाहिली तर ती काय आहेत, तर ती आहेत जे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केले आहेत त्याच्यामधली व्हॅल्यू जर आपल्याला आउटपुटला दाखवायचं असेल तर त्यासाठी आपण एक फंक्शन यूज करतो, दॅट इज अ इको. कुठलं असेल तर इको, त्याच्यानंतर डबल कोट स्ट्रिंग इज $STR. BR जे आहेत तर BR ही ब्रेक करण्यासाठी आहेत. लाईन काय होईल की ब्रेक होईल, म्हणजेच तुमचे आउटपुट जे असतील तर ते एका लाईनमध्ये न दिसता एकानंतर एक काय होईल की आपल्याला आउटपुटला त्या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. इको स्ट्रिंग इज STR, तर जो काही आउटपुट असेल तो दिसेल आपल्याला. इको इंटिजर इज जो काही एक्समधली व्हॅल्यू असेल आणि इको फ्लोट इज वाय, जी काही फ्लोटमधली व्हॅल्यू असेल ती फ्लोटमधली व्हॅल्यू काय होईल की आपल्याला आउटपुटला त्या ठिकाणी प्रिंट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर केस सेन्सिटिव्हचा कन्सेप्ट आपल्याला थोडंसं या ठिकाणी बघायचं होतं की केस सेन्सिटिव्ह कसं ॲज अ केस सेन्सिटिव्हमध्ये दोन व्हेरिएबल सेम नाव असतील तरीही ते डिफरंट कन्सिडर करतात. तर ते एक्झाम्पल थ्रू आपण थोडंसं बघू. तर इथं आपण बघितलं कलर = रेड. कलर हा पूर्णपणे आपण कशात दिला आहेत, स्मॉल लेटरमध्ये आपण दिलं. त्याच्यानंतर इको माय कार इज $कलर, म्हणजेच काय भेटेल आपल्याला तर रेड भेटेल. तर या ठिकाणी इको माय हाऊस इज $कलर. आता हा कलर आणि हा कलर दोन्ही कसे आहेत की वेगळे आहेत, म्हणजेच तो याला ट्रीट करेल वेगळ्या पद्धतीने आणि त्याला ट्रीट करेल वेगळ्या पद्धतीने, म्हणजेच दोन्ही व्हेरिएबल हे कसे असतील, वेगळे आहेत. इको माय बोट इज COLOR, म्हणजे CO स्मॉल आहेत आणि LOR हे कॅपिटल आहेत, म्हणजेच हा सुद्धा काय आहेत की वेगळे आहेत. म्हणजे हे तिन्ही व्हेरिएबल कसे आहेत की वेगळे आहेत. कशामुळे वेगळे आहेत, ड्यू टू द केस सेन्सिटिव्ह. ओके. नेक्स्ट टॉपिक जर आपण पाहिलं PHP व्हेरिएबल स्कोप. तर कुठल्याही प्रोग्राममध्ये किंवा कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा आपण स्टडी करतो तर त्यावेळेस आपण त्याच्यासोबत व्हेरिएबल स्टडी करतो. व्हेरिएबल स्टडी करत असताना त्याचं डिक्लरेशन आपण स्टडी करतो आणि डिक्लरेशन स्टडी करत असतानाच त्याचं डिक्लरेशनचे रूल्स आपण स्टडी करतो. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण वरती बघितलं की कसं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं, त्याच्यानंतर त्याचे रूल्स काय आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिलं. नेक्स्ट आहेत की जेव्हाही आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तर त्या व्हेरिएबलच्या पोझिशननुसार त्याचा स्कोप डिफाईन होतो. म्हणजे व्हेरिएबल आपण कुठे डिक्लेअर केलात त्याच्यानुसार त्या व्हेरिएबलचा काय असतो की स्कोप असतो. हे प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डिफाईन केलेलं असतं. तसंच आपल्या PHPमध्ये सुद्धा आपल्या व्हेरिएबलला डिक्लेअर केल्यानंतर त्याचा स्कोप आपण डिफाईन करतो. मग आता स्कोप म्हणजे नेमकं काय, द स्कोप ऑफ व्हेरिएबल इज पोर्शन ऑफ द प्रोग्राम विदिन विच इट इज डिफाईन अँड कॅन बी ॲक्सेस्ड.
म्हणजे याचा अर्थ काय की एक पोर्शन आहेत की ज्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि डिक्लेअर केल्यानंतर तो कुठपर्यंत ॲक्सेस होईल हे आपण त्याच्या प्लेसिंगवर काय असतात की डिफाईन असतात, म्हणजे तो कुठल्या ठिकाणी आपण प्लेस्ड केलात. ठीक आहे. तर व्हेरिएबलचे जे काही स्कोप आहेत तर PHPमध्ये 3 प्रकारचे स्कोप आहेत, म्हणजे 3 स्कोप आहेत. एक म्हणजे लोकल व्हेरिएबल, दुसरा म्हणजे ग्लोबल व्हेरिएबल आणि तिसरं म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबल. या 3 पद्धतीनं आपण व्हेरिएबलचा स्कोप काय करतो की डिफाईन करतो. कशामध्ये? PHPमध्ये. ओके. तर वन बाय वन आपण थोडंसं बघूत विथ एक्झाम्पल. लोकल व्हेरिएबल जर आपण बघितलं तर लोकल व्हेरिएबल म्हणजे कुठले व्हेरिएबल्स असतील? द व्हेरिएबल दॅट कॅन डिक्लेअर्ड विदिन अ फंक्शन आर कॉल्ड लोकल व्हेरिएबल्स फॉर दॅट. म्हणजेच काय की दोज व्हेरिएबल विच इज डिक्लेअर्ड इनसाइड द फंक्शन्स, म्हणजे जे व्हेरिएबल फक्त फंक्शनमध्ये डिक्लेअर्ड आहेत अँड द स्कोप ऑफ दॅट व्हेरिएबल इज डिफाईन विदिन दॅट स्कोप, म्हणजे त्याचा स्कोप कुठपर्यंत डिफाईन केलेला असतो तर विदिन स्कोपमध्ये असतो. म्हणजे विदिन स्कोप म्हणजेच त्या फंक्शनच्या बॉडीमध्येच त्याचा स्कोप असतो. अशा व्हेरिएबलला आपण काय म्हणतो? लोकल व्हेरिएबल. अँड द लोकल व्हेरिएबल विच यूज टू डिक्लेअर्ड फॉर टेम्पररी यूज. म्हणजे कशासाठी डिक्लेअर करतो आपण? टेम्पररी यूजसाठी आपण काय करतो की डिक्लेअर करतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपण खाली एक्झाम्पलमध्ये बघू शकतो की फंक्शन लोकल वॅर, एक फंक्शन आपण डिक्लेअर केलं, ओपन कर्ली ब्रॅकेट $num = 45. लोकल व्हेरिएबल आपण घेतलात. त्याच्यानंतर इको लोकल व्हेरिएबल जो काही आपल्याला आउटपुट असेल तो आउटपुट या ठिकाणी मिळेल. देन लोकल कॉल केलं तर आपण आउटपुट काय मिळेल तर आपल्याला जो काही आपलं सम असेल ते सम आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे नम जो आहे तर ते 45 आपल्याला ते त्या ठिकाणी मिळेल. दुसरं एक्झाम्पल जर आपण ह्या ठिकाणी बघितलं तर फंक्शन माय टेस्ट म्हणून आहेत. त्याच्यामध्ये आपण एक स्कोपमध्ये लँग = PHP घेतलं आणि इथं लँग आपण प्रिंट केलं. प्रिंट केल्यानंतर माय टेस्ट आपण कॉल केल्यानंतर लँग प्रिंट होईल. तर इथं आपण परत काय केलं की तुमचा जो काही लँग आहे ते आउटसाईड स्कोप आपण ॲक्सेस करतो. इको $lang. तर ह्या ठिकाणी तुमचा जो काही व्हेरिएबल आहेत जो लँग आपण डिक्लेअर केला तो ह्या स्कोपमध्ये आहेत. ह्या स्कोपच्या बाहेर तो येणार नाही. म्हणजेच इथं काय आपल्याला आउटपुटला मिळेल तर एरर त्या ठिकाणी काय होईल की प्रोड्यूस होईल. म्हणजेच काय युझिंग लँग लोकल व्हेरिएबल आउटसाईड द फंक्शन विल जनरेट द एरर. म्हणजे जर तुम्ही त्याला आउटसाईड द फंक्शन ॲक्सेस करत असाल तर तो त्या ठिकाणी काय करेल की आपल्याला एरर प्रोड्यूस करेल. त्याच्यानंतर आहेत नेक्स्ट ग्लोबल व्हेरिएबल. द ग्लोबल व्हेरिएबल आर द व्हेरिएबल दॅट आर डिक्लेअर्ड आउटसाईड द फंक्शन्स. म्हणजेच काय की जे फंक्शन जे व्हेरिएबल्स आउटसाईड द फंक्शन असतात त्या व्हेरिएबलला आपण काय म्हणतो की ग्लोबल व्हेरिएबल. टू ॲक्सेस द ग्लोबल व्हेरिएबल विदिन फंक्शन यूज द ग्लोबल कीवर्ड बिफोर द व्हेरिएबल. म्हणजेच काय की जर आपल्याला ग्लोबल व्हेरिएबल विदिन फंक्शन ॲक्सेस करायचं असेल, म्हणजे त्या फंक्शनमध्येच आपल्याला ॲक्सेस करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ग्लोबल कीवर्ड काय करावं लागतात की यूज करावं लागतात. तर इथं आपल्या लक्षात येईल की व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्लोबल व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबल इज नथिंग बट दोज व्हेरिएबल विच इज डिक्लेअर्ड आउटसाईड द फंक्शन्स. म्हणजे जे व्हेरिएबल आउटसाईड द फंक्शन असतील त्या व्हेरिएबलला आपण ग्लोबल व्हेरिएबल म्हणतो. अँड इफ यू वॉन्ट टू ॲक्सेस दॅट ग्लोबल व्हेरिएबल विदिन अ फंक्शन देन वी यूज अ ग्लोबल कीवर्ड. म्हणजे आपल्याला जर त्या फंक्शनमध्येच ॲक्सेस करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ग्लोबल कीवर्ड त्याच्या समोर आपल्याला काय करावं लागतात की यूज करावं लागतात. ठीक आहे. एक्झाम्पल आपण बघूत ग्लोबल व्हेरिएबलसाठी. तर इथं PHP $PHP $name = सनिया शर्मा ग्लोबल व्हेरिएबल ॲज अ ग्लोबल व्हेरिएबल म्हणून आपण डिक्लेअर केलं. का बरं म्हणतो आपण ग्लोबल व्हेरिएबल? कारण इथं खाली एक फंक्शन घेतलं आपण, त्या फंक्शनच्या वरती आपण काय केलं की तो व्हेरिएबल डिक्लेअर केलं, म्हणजे म्हणून याला आपण म्हणतो दॅट इज अ ग्लोबल व्हेरिएबल. तर हा व्हेरिएबल पूर्ण फंक्शनमध्ये आपण कुठेही काय करू शकतो की ॲक्सेस आपण करू शकतो. ठीक आहे. तर इथं आपण ह्या बॉडीमध्ये ॲक्सेस केलं त्याला ग्लोबल $नेम. म्हणजे इथं काय करतो आपण ग्लोबल $नेम म्हणजेच कुठलं कीवर्ड यूज करतो आपण ग्लोबल कीवर्ड. आणि विदिन फंक्शन आपल्याला ॲक्सेस करायचं तर आपण याला ग्लोबल कीवर्ड थ्रू काय करतो की ॲक्सेस करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर युझिंग ग्लोब इन्स्टेड ऑफ ग्लोबल PHP num global variable because these two variable which declared outside the functions. Okay. num1 = 5 num2 = 30. फंक्शन ग्लोबल वॅर म्हणून एक फंक्शन आपण डिक्लेअर केलं, ओपन कर्ली ब्रॅकेट सम $of ग्लोबल कीवर्ड आपण यूज केलात, देन num of 1 प्लस
डॉलर ग्लोबल नम ऑफ 2, म्हणजेच हे दोन व्हेरिएबल जे असतील ते इनसाइड द फंक्शन आपल्याला ॲक्सेस करायचं. तर कशा थ्रू ॲक्सेस करतो आपण? युझिंग अ ग्लोबल कीवर्ड थ्रू. ओके. देन परफॉर्म अ सम ऑफ 2 नंबर्स. 2 नंबरचे आपण या ठिकाणी काय केलं की सम परफॉर्म केले. ठीक आहे, लक्षात येईल का? तर डिक्लरेशन स्कोप ऑफ व्हेरिएबल, 2 स्कोप आपण पाहिलं. एक म्हणजेच कुठला? लोकल स्कोप आणि दुसरं म्हणजेच ग्लोबल स्कोप. थर्ड आहेत स्टॅटिक व्हेरिएबल. दुसरं काय असतात की स्टॅटिक व्हेरिएबल. वी यूज द स्टॅटिक कीवर्ड बिफोर द व्हेरिएबल टू डिफाईन व्हेरिएबल अँड दिस व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज स्टॅटिक व्हेरिएबल. म्हणजेच याचा अर्थ काय की जेव्हाही आपल्याला व्हेरिएबल ॲज अ स्टॅटिक आपण डिक्लेअर करतो तर त्यासाठी व्हेरिएबलच्या पुढं आपल्याला काय लिहावं लागतात? स्टॅटिक आपल्याला लिहावं लागतं. ठीक आहे. स्टॅटिक व्हेरिएबल एक्झिस्ट ओनली in a local function but it does not free its memory after the program execution leaves the scope. Understand it? म्हणजे याचा अर्थ काय की स्टॅटिक व्हेरिएबल आपण फक्त कुठे यूज करतो? इनसाइड द फंक्शन यूज करतो. आणि इनसाइड द फंक्शन यूज करत असताना जेव्हाही आपण प्रोग्रामला एक्झिक्यूट करतो तर एक्झिक्यूट केल्यानंतर तो त्याची जी काही मेमरी असेल तर ती मेमरी काय करत नाहीत? फ्री करत नाहीत. थोडंसं आपण एक्झाम्पल थ्रू थोडंसं क्लिअर करू. तर इथं आपण एक फंक्शन घेतलं, फंक्शन स्टॅटिक वॅर स्टॅटिक व्हेरिएबल घेतला आपण नम ऑफ 1 = 3 आणि एक नॉन स्टॅटिक घेतलं आपण नम 2 = 6. नम 1ला आपण प्लस प्लस केलं अँड नम 2ला सुद्धा आपण प्लस प्लस केलं. त्यानंतर नम 1 प्रिंट केलं आणि नम 2 आपण प्रिंट केलं. जर आपण आउटपुट जर बघितलं तर स्टॅटिक 4, नॉन स्टॅटिक 7 आणि स्टॅटिक 5 आणि नॉन स्टॅटिक 7. म्हणजेच काय की जेव्हाही आपण एखाद्या व्हेरिएबलला ॲज अ स्टॅटिक आपण डिक्लेअर करतो तर तो जो व्हेरिएबल आहे तो त्याची मेमरी फ्री करत नाही, तर तो काय करतो की परत त्याला काउंट करत असतो. म्हणजेच त्याला नेक्स्ट याला काउंट करते. ठीक आहे. तर इथपर्यंत आपल्याला व्हेरिएबलचा कन्सेप्ट समजायला येईल की व्हेरिएबल नेमकं काय आहेत आणि व्हेरिएबलला कसं डिक्लेअर करायचं. तर ह्या काही गोष्टी आपण बघितल्यात. कुठल्या? तर व्हेरिएबलमध्ये how to declare a variable, what is the meaning of variable, then how to declare a variable, then different rules which used to declare a defined variable, then some examples of variable. After that we learn scope of the variable. It has 3 scope. One is the local variable, global variable and static variable. These are the some scope and we learn this scope briefly in this slide. Okay. तर इथपर्यंत आपण व्हेरिएबल घेतलं. इथं आपण स्टॉप करू. ठीक आहे.